रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सगळ्यांचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, श्रद्धा आणि श्रद्धेची भगिनी म्हणजे भक्ती. श्रद्धा या न दिसणाऱ्या पण मनुष्य जीवास मोहून टाकणाऱ्या प्रेमाला आपण देवपणाचं रूप देत असतो. ही न दिसणारी शक्ती आपल्या कायम पाठीशी उभी असते. आत्मविश्वासाची भली मोठी किनार या शक्तीच्या या भक्तीच्या ताकदीवर ठाम उभी असते. ही श्रद्धा आपण गाभाऱ्यातल्या देवापासून ते माणसातल्या माणुसकीपर्यंत जगत आलो आहोत. संत साहित्यातल्या अनेक अभंगांनी या श्रद्धेच्या गाठी विणल्या. चला तर मग माऊली, याच अभंगांचा आपण आस्वाद घेऊया. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या निरूपणाला, सुरुवात करूया आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी माऊली. बाळाच्या निरागस हसण्यात विश्वाचा आणि विश्वासाचा आनंद मावलेला असतो. आनंद भरलेलं बाळ आणि आनंदानं हसणारं बाळ हे जिने पाहिलं ती यशोदा माता. खरं तर साक्षात भगवंताचं रूप तिच्या मांडीवर होतं आणि त्याला झोपवण्यात विश्वाचा आनंद यशोदा मातेला मिळत होता. म्हणूनच संत नामदेव ही सुंदर भावना व्यक्त करताना म्हणतात, जो जो रे मधुसूदना. बाळा बाळा जो 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 रे मधुसूदना, जो 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 रे मधुसूदना, जो 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 रे बाळा जग जीवन, बाळा जग जीवन हलवी हलवी यशोदा पाळणा निजबा नारायणा, निजबा नारायणा, जो 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 रे मधुसूदना. प्रथम अवतारी स्तवन करिताची पैविधी, स्तवन करिताची पैविधी. करुणासागर करुणासागर गुणनिधी, करुणासागर गुणनिधी. शंखासुर वधोनी वधोनी वधोनी, जो 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 रे मधुसूदना. द्वितीये संकष्टी इंद्रासी, द्वितीये संकष्टी इंद्रासी. कूर्मरूप होसी, कूर्मरूप होसी. सिंधु मंथुनिया, सिंधु मंथुनिया श्रमलासी, सिंधु मंथुनिया, सिंधु मंथुनिया श्रमलासी. सौख्य समस्ता देसी, देसी देसी, जो 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 रे मधुसूदना. तृतीये वराह हिरण्याक्षी, तृतीये वराह हिरण्याक्षी. धरुणी त्याची कुक्षी, धरुणी त्याची कुक्षी. पळता धरियेला, पळता धरियेला अनुलक्षी, पळता धरियेला, पळता धरियेला अनुलक्षी. फोडून त्याची भक्षी, भक्षी. हो जो 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 रे मधुसूदना. चतुर्थ नरसिंह विशाल, चतुर्थ
कंठ नरसिंह विशाळ अग्नीचा कल्लोळ कल्लोळ अग्नीचा कल्लोळ कल्लोळ निवडून असुराचे तेजाळ तेजाळ निवडून असुराचे तेजाळ तेजाळ काढी अंत्रमाळ अंत्रमाळ हो जो 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 रे मधुसूदना पंचम वामन सुंदर पंचम वामन सुंदर शिराब्दीचा वर शिराब्दीचा वर जेणे भुलविला दिनकर जेणे भुलविला दिनकर हरिला दानासूर हो जो 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 रे मधुसूदना षष्ठम भार्गव अभिदानी षष्ठम भार्गव अभिदानी पिता जमदग्नि पिता जमदग्नि पृथ्वी निक्षेत्री त्रिवाणी 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 पृथ्वी निक्षेत्री त्रिवाणी 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 दिधली विप्रादानी दानी ओ जो 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 रे मधुसूदना सप्तम अयोध्यापुरवासी सप्तम अयोध्यापुरवासी राजा राम होसी राजा राम होसी पितृ वचनाचे नेमासी पितृ वचनाचे नेमासी राहुनिया वनवासी जो 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 रे मधुसूदना अष्टम अवतार गोकुळी जन्मला वनमाळी अष्टम अवतार गोकुळी जन्मला वनमाळी चाणूर कंसाची मंडळी चाणूर कंसाची मंडळी जाळून केली होळी 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 जो 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 रे मधुसूदना नवम बौद्ध अवतार पुढे येती युगांतर पुढे येती युगांतर दशमकलंकी होणार दशमकलंकी होणार नामा म्हणे संता जो 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 रे मधुसूदना जो 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 रे बाळाचं ग जीवन बाळाचं ग जीवना हलवी यशोदा पाळणा निजबा नारायणा निजबा नारायणा जो 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 मधुसूदना मधुसूदना जो 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 मधुसूदना जो 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 रे जो 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 रे जो 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 रे रामकृष्ण माऊली चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू
पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तुकोबरायच्या देहू गावामधून वारकरी निघाली. पंढरपूरच्या दिशेने वारी निघाली आणि वारी निघत असताना सर्वांच्या अंतकरणामध्ये एकच इच्छा आहे, जगाच्या मालकाचं दर्शन व्हावं, चंद्रभागेचं स्नान व्हावं, वाळवंटामध्ये फुगड्या खेळाव्या, आनंद व्हावा, आनंद व्हावा, आनंदाच्या तालामध्ये विधुंद होऊन नाचत जावं. तुकोबराय म्हटले, ऐका, कोणी कुणाशी बोलत नका रे चालू, ऐका. विठ्ठलाची जर तुम्हाला प्राप्तीच करून घ्यायची असेल, विठ्ठल जर भेटावा असंच जर वाटत असेल तर ज्ञानोबराय म्हटले, सर्वा घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रमी. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणाला तुम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न कराल तो देवे, तो विठ्ठल आहे आणि तोच माझा सखा आहे. ऐका, पंढरीला जाण्याची गरज नाही. काही काही लोक पंढरपूरच्या दिशेने निघता पण चित्त संपूर्ण घराकडे असतं. तुकोबरायचा अतिशय खेळकर अभंग आहे. तुकोबराय त्या अभंगामध्ये असं वर्णन करता. तुकोबराय म्हटले, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. एक 70-75 वर्षाची माता माऊली तुकोबरायच्या गावातील. तुकोबराय त्या माता माऊलीला म्हटले, वंश, अहो आता मुलाबाळांची लग्न झाले, कुठपर्यंत संसारामध्ये राहता, किती दिवस या संसारामध्ये जीवन जगायचं, घे हिसकेन तोड दावे, किती दिवस या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं आयुष्य जगायचं. आता मुलांचं लग्नही झालं, संसाराचीही तृप्तता झाली, आता परमार्थाच्या वाटेला लागा. संत समागमे धरुणी आवडी, करावे तातडी परमार्थाचे. पण संसार कधी सुटत नाही. तुकोबराय म्हटले, तुका म्हणे ऐसे जन गोवेले माये करून. ही माया माणसाच्या जीवनात सुटत नाही. माया सुटण्यासाठी पंढरपूरला माणसाने गेलं पाहिजे. तुकोबराय त्या माता माऊलीला म्हटले, पण ती यायला तयार नाही. सुंदर प्रकरण आहे. आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. माझ्या हातीचा कलवडू, मज वाचूने नको फोडू. भिक्षुक आला घरी, सांग त्याला गेली पंढरपुरी. एखादा जर दानशूर, एखादा भिक्षुक तुझ्या दारामध्ये आला, मी पंढरपूरला चालले, ऐक सुनबाई. एखादा भिक्षुक जर घरी आला तर त्याला सांग की या घराची मालकीण पंढरपूरला गेली, त्याला दान देऊ नको. लग्नामध्ये आलेले जे माझे भांडे, ते भांडे तू वापरू नको. माझे हातीचे पाळे, मज वाचूने त्याला हात ना जोडे. असा तुकोबरायचा अतिशय गोड अभंग आहे. माणसं पंढरपूरला निघत नाही. ऐका, संसार हे पंढरी नाही, संसार हा विठ्ठल नाही, तर टाळ हा विठ्ठल आहे, विणा हा विठ्ठल आहे. आणि दिंडीमध्ये चालत असताना प्रत्येक पाऊल हे विठ्ठल आहे. म्हणून चालत असताना विठ्ठलाचं नामस्मरण करू आणि पंढरीला जाऊ. ऐकूया सुंदर एक रचना. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. विठ्ठल तोंडी, विठ्ठल तोंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. विठ्ठल अवघा भांडवला, विठ्ठल अवघा भांडवला. विठ्ठल बोला, विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठल 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 बोला, विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठल बोला, विठ्ठल बोला. विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी.
विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी विठ्ठल तोंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. त्या परब्रह्माची ज्या वेळेला आपली आणि त्याची भेट होते त्यावेळेला त्या परमात्म्याशी एकरूप होऊन आपलं असणारं गाणंसुद्धा चैतन्यमय बनलं जातं. आणि त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्याचा भक्तीचा ओळावा इतका आपल्या मनाला भाळून जातो की त्या परमात्म्याशी आलिप्त होणं कधीच बरं नाही. सदैव त्याच्या जवळ राहावं, त्याची भक्ती करावी, याचं सादरीकरण प्रस्तुत रचनेमध्ये. परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले सूर सूर चैतन्याचा सूर सूर चैतन्याचा सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले रोम रोम झाले परब्रह्म भेटी लागी परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले परब्रह्म भेटी लागी. तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही नुरे तुझे काही नुरे तुझे काही नुरे तुझे काही आ आ तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही तुझा श्वास माझा ध्यास नुरे तुझे काही तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही विश्व आत्मरूपी अवघे विश्व आत्मरूपी अवघे रोम रोम झाले विश्व आत्मरूपी अवघे रोम रोम झाले
परब्रह्म भेटी लागे, परब्रह्म भेटी लागे. धरेवरी आले सूर सूर चैतन्याचा, सूर सूर चैतन्याचा, सूर सूर चैतन्याचा. सूर सूर चैतन्याचा, 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 सूर सूर चैतन्याचा. रोम रोम झाले परब्रह्म भेटी लागे, परब्रह्म भेटी लागे. धरेवरी आले, धरेवरी आले परब्रह्म भेटी लागे, परब्रह्म भेटी लागे, परब्रह्म भेटी लागे. सप्रेम रामकृष्ण हरी. गीतेचे श्लोक आणि गीताबाह्य श्लोक. गीताबाह्य श्लोकांना गीतेनं दिलेला आश्रय त्यातलाच एक श्लोक. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. ह्या गीतेची मराठी टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. माऊली ज्ञानोबराय एका ओवीच्या माध्यमातून थेट ईश्वराला साकडं घालतायत, भांडण करतायत किंवा चर्चा करतायत. वेदू संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला त्रयवर्णियांच्या. 3 वर्ण झालेत. 2 वर्णांना वंचित ठेवण्याचं कारण काय? तर ह्या 2 वर्णांचं आम्ही अवलोकन केलं तर हे 2 वर्ण असे आहेत, शूद्र आणि स्त्री. अगदी 12व्या शतकापर्यंत किंवा 14व्या शतकापर्यंत सुद्धा स्त्रीचं पराधीनत्व, पारतंत्र्य आम्हाला इतिहासातून, साहित्यातून बघायला मिळतं. 12व्या शतकातील एक संत श्री जनाबाई महाराज, संत जनाबाई महाराज यांच्या हृदयावर झालेल्या जखमा, त्या सामाजिक शरसंधानानं जे छिन्न विछिन्न झालेलं हृदय आहे, त्या हृदयातून अभिव्यक्त होत असताना जनाबाई महाराजांनी उगाच कुणाला विचारण्यापेक्षा थेट ईश्वराशी बोलणं सुरू केलं. आणि त्या बोलण्यातून त्यांनी एक शब्द निरंतर वापरलाय की माझी शरणागती तुझ्यापर्यंत आहे, समाजाशी मला घेणं नाही. ह्या एकरूपते संबंधानं संत जनाबाई महाराजांच्या मुखवृंदातून प्रकट झालेले काही शब्द जे स्वरात गुंफण्यासाठी गुरुवर्य पंडित शंकररावजी वैरागकर यांच्या मुखवृंदातून, त्यांच्याच रचनेतून ऐकूया. गाता विठोबाची कीर्ती, गाता विठोबाची कीर्ती, गाता विठोबाची कीर्ती. महापातके जळते, महापातके जळते, महापातके जळते. गाता विठोबाची कीर्ती, गाता विठोबाची कीर्ती. सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगरू. उभा आसे विटेवर, उभा आसे
विटेवर उभासे विटेवर विटेवर गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती आठविता पाय त्याचे आठविता पाय त्याचे आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैसे मग तुम्हा भय कैसे मग तुम्हा भय कैसे गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळते महापातके जळते महापातके जळती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती विठोबाची कीर्ती विठोबाची कीर्ती
श्रद्धेच्या भक्तीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. ही देवपणाची भोळी भाबडी भक्तीची गोष्ट आपल्याला जीवनाचा सार शिकवून जाते. मनुष्य जीवनाचा संपूर्ण रस या भक्ती दुनियेमध्ये गुंगलेला आहे. माऊली, ही श्रद्धा जाणून घेणं, आत्मसात करणं यातच जन्मोजन्मीचं सुख आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.